कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चटणी बनवणार आहोत आणि ती म्हणजे सुकटची चटणी। तर एक वाटी मी सुकट घेतलेली आहे, याला कोलिम सुद्धा म्हणतात। मीठ घेतलेले आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे, असे देठासकट घेतलेले आहे मी। एवढ्याच साहित्यात आपली चटणी बनणार आहे। आता पॅन गरम करायला ठेवलेला आहे, आता आपलं सुकट भाजून घ्यायचे। मीडियम गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे। आपली झटपट होणारी चटणी आहे ही आणि टिकाऊ सुद्धा आहे। तुम्ही कुठे फिरायला जात असाल तरी चटणी नक्की घेऊन जाऊ शकता, कारण 2-3 दिवस खराब होत नाही ती। एअर टाईट डब्यामध्ये चांगली ठेवायची आणि ह्या चटणीला कांद्याची गरज नाही, फोडणीची गरज नाही। सुकट फक्त भाजून घ्यायची, कुरकुरीत अशी सुकट आपण भाजून घ्यायचे पहिले। भाजल्यावर आपल्याला लगेच कळते, कारण सुगंध चांगला येते असा सुकटीचा। क्रिस्पी चांगली करून घ्यायचं आहे आपल्याला। आपल्या साईड डिश म्हणून आपण चटणी खातो तशी खाऊ शकता तुम्ही जेवणामध्ये। 2 मिनिटातच आपली सुकट भाजून होते। आता या चटणीला पाणी वगैरे आपण वापरत नाही, म्हणून चांगली टिकते बिना फ्रीज शिवाय। बनवून फक्त एअर टाईट डब्यात ठेवायची। आता आपले सुकट भाजून झालेले आहे 2 ते 3 मिनिटात। मी गॅस बंद करते। आता एका ताटामध्ये काढून घेऊया आपण, पसरवून ठेवते अशी। आता एक मिक्सरचा भांडा घेऊन आपण हे साहित्य सगळे वाटून घेऊया। कोथिंबीर घेते, चांगली मुठभर कोथिंबीर घ्या, देठासकट घ्यायची म्हणजे चांगली टेस्ट येते त्याला। मिरच्या घेते 4, लसूण पण भरपूर घ्यायचं आहे, 10-15 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि मीठ सुद्धा याच्यातच टाकायचं आहे आपल्याला वाटायला। तुम्ही तिखट खात असाल तर अजून 1-2 मिरच्या वाढवल्या तरी चालतील। याची आता भरड वाटून घेते मी, पाणी वगैरे घालायचं नाही, असेच वाटायची। तुम्ही खलबत्त्यात सुद्धा कुटून घेऊ शकता, मिक्सरला वाटायची नसेल तर मी वाटून घेते। आता ही चटणी मी वाटून घेतलेली आहे हिरवी। आता आपण सुकट भाजली होती त्याच्यामध्ये टाकायचं आहे पूर्ण ठेचा, मिरची, कोथिंबीर, लसूणचा। आता हाताच्या साहाय्याने आपण चुरून घ्यायचं फक्त, मिक्सरला वाटायचं नाही सुकट वगैरे, हातानेच आपल्याला चुरून घ्यायचे। हे सगळा मसाला वाटलाय त्या सगळ्या सुकटीला लागला पाहिजे फक्त। अशी फक्त आपल्याला चुरून घ्यायची आहे हाताच्या साहाय्याने, सगळा मसाला आपल्या सुकटीला लागते। मग बघा ना किती झटपट रेसिपी आहे चटणीची आणि चवीला सुद्धा छान लागते, सगळ्यांना आवडेल। नक्की बनवून बघा अशी। फिरायला जात असाल तर नक्की बनवून न्या, भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता तुम्ही। आता आपली चटणी रेडी आहे, मी सर्व करून दाखवते। अशा प्रकारे आपली झटपट सुकटची चटणी तयार आहे। तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कोळी किचन रेसिपीजला सबस्क्राईब करा। धन्यवाद।